साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनास यश, महापालिकेने काढले कारवाईचे आदेश। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या 32 तासापासून सुरू असणाऱ्या आंदोलनास अखेर यश मिळाले असून लवकरच कारवाई करण्याचे लेखी आश्वासन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी दिले आहे। त्यामुळे 32 तासापासून पाण्याच्या टाकीवरील प्रहारचे शोले स्टाईल आंदोलन अखेर समाप्त झाले आहे। येत्या 2 दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी दिले आहे। तसेच येत्या 2 दिवसात कारवाई न केल्यास पालकमंत्र्याचा ताफाही अडवण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला। या आंदोलनात शहर प्रमुख अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिद मनियार, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, शहर उपप्रमुख मुदस्सर हुंडेकरी, माजिद पटेल, संजय शिंगाडे, महेश बनसोडे, अशफाक मुल्ला, सचिन माने, जावेद मनियार यांच्यासह अधिजण उपस्थित होते। नमस्कार, मी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी। बायोक्लीन कंपनीला महानगरपालिकेने 10 वर्षापूर्वी कोविड काळामध्ये टेंडर दिलं होतं। त्या टेंडरच्या अनुषंगाने कोविड काळातील PPE किट असेल, मास्क असेल, इतर जे मेडिकल साहित्य असेल ते डिस्पोज करण्यासाठी महानगरपालिकेकडून करोडो रुपयाचं टेंडर त्यांनी हस्तगत केलेलं होतं। 10 वर्षापासून त्या व्यक्तीजवळच टेंडर होतं, पण शेवटी त्यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला। करोडो रुपये महानगरपालिकेचे जे काही देणं लागतं, रॉयल्टी आहे, ती कुठल्याही पद्धतीची भरलेली नाही। अनेक गुन्हे असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासन असतील, महानगरपालिकेतले अधिकारी असतील, आयुक्त असतील, महानगरपालिकेचे उपायुक्त असतील, त्या व्यक्तीला पाठीशी घालण्याचं काम फक्त करत आहे। त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज जवळजवळ 32 तास झाले पाण्याच्या टाकीवर, भोगाव इथल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं। शेवटी प्रशासनाने प्रतिउत्तर म्हणून एक पत्र काढलं आहे की बाबा संबंधित तुमचं जे आंदोलन आहे ते 2-3 दिवस तुम्ही पुढे ढकला। 2-3 दिवसात शनिवार रविवार असल्यामुळं सोमवार नाहीतर मंगळवार आम्ही संबंधित कंपनीवर कारवाई करू असं याचं पत्र दिलं असताना आज आम्ही पूर्ण आमच्या टीमसहित आज टाकीवरनं खाली उतरलेलं आहे। 4 तारखेला पालकमंत्री सोलापुरात आहेत। 4 तारखेला पालकमंत्र्यांना भेटून पालकमंत्र्यांना घेराव घालणार आणि पालकमंत्र्यांना विचारणार की महापालिका आयुक्तांचं काम आपण बघा, जे काही चाललेलं आहे, कुठल्या पद्धतीचं चाललेलं आहे। एवढे दिवस एवढ्या मोठ्या पद्धतीने 30 तास आंदोलन करून सुद्धा कुठल्याही पद्धतीचं प्रतिउत्तर दिलं नाही। संबंधित ठिकाणी त्यांनी गाडलेले PPE किट वगैरे उकरलेले नाहीत। त्याच्यापासून जो रोगाचा प्रतिसार होणार आहे, आजूबाजूच्या लोकांना 4-5 एकरचा परिसर जो आहे तो बाधित होणार आहे, याला जबाबदार कोण? महानगरपालिका आयुक्त असतील। हा प्रश्न आम्ही आमचे पालक म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना विचार आहे, कारण आम्ही सोलापूर जिल्ह्यात येथे पालक म्हणजे आम्ही त्यांचे पाल्य आहोत। तर आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आणि या प्रश्नाचं उत्तर पालकमंत्र्यांना देणं गरजेचं आहे। अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांसह पालकमंत्र्यांना आम्ही घेराव घालणार। धन्यवाद। अपना भिड़ो बच्चों करो।